मित्रांनो, आयुष्यात प्रत्येकाला यशस्वी व्हायचं असतं, आनंदी राहायचं असतं आणि स्वतःच्या कष्टाने मोठं काहीतरी करायचं असतं. पण एक गोष्ट अनेक लोक वेळेवर समजून घेत नाहीत, ती म्हणजे तुमच्या आयुष्यात प्रत्येकजण तुमच्या यशामुळे आनंदी होईलच असं नसतं. काही लोक तुम्ही पुढे जावं यासाठी प्रार्थना करतात, तर काही लोक तुम्ही अपयशी व्हावं याचीच मनोमन वाट पाहत असतात. मित्रांनो, मत्सर हा असा विषारी भाव आहे जो माणसाच्या चेहऱ्यावर नेहमी दिसत नाही. तो अनेकदा गोड शब्दांच्या, खोट्या कौतुकाच्या आणि बनावट हसण्याच्या मागे लपलेला असतो. म्हणूनच जळणारे लोक नेहमी उघडपणे शत्रू म्हणून समोर येत नाहीत. ते अनेकदा तुमचे मित्र, नातेवाईक, सहकारी किंवा तुमच्या खूप जवळचे लोकही असू शकतात. ते तुमच्यासोबत हसतात, बोलतात, तुमचं कौतुक करतात, पण तुमच्या यशाची बातमी ऐकताच त्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण होते. तुमची प्रगती त्यांना स्वतःच्या अपयशाची आठवण करून देते आणि ते नकळत तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा, तुम्हाला थांबवण्याचा किंवा तुमच्या आनंदावर पाणी फेरण्याचा प्रयत्न करू लागतात. लक्षात ठेवा, जगात प्रत्येक हसणारा चेहरा तुमच्या आनंदात सहभागी असतोच असं नाही. काही चेहरे फक्त त्यांच्या खऱ्या भावना लपवत असतात. मित्रांनो, चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवणं हे आयुष्यातील सर्वात मोठ्या चुकांपैकी एक ठरू शकतं. कारण बाहेरचा शत्रू तुमचं तेवढं नुकसान करू शकत नाही जेवढं खोटा मित्र किंवा मत्सरी व्यक्ती करू शकते. म्हणून लोकांच्या फक्त शब्दांवर नाही, तर त्यांच्या वागण्यावर, त्यांच्या कृतींवर आणि तुमच्या यशाबद्दल त्यांची प्रतिक्रिया कशी असते यावर नेहमी लक्ष ठेवा. कारण खरं नातं तुमच्या वाईट काळात तुमच्या पाठीशी उभं राहतं आणि खरा मित्र तुमच्या यशात मनापासून आनंदी होतो. आजच्या या प्रेरणादायी व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, तुमच्यावर जळणाऱ्या लोकांना कसे ओळखायचे. 10 महत्त्वाची लक्षणे. ही 10 लक्षणे तुम्हाला खरे आणि खोटे लोक यांच्यातील फरक स्पष्टपणे समजायला मदत करतील. कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणापासून योग्य अंतर ठेवावं हे शिकवतील. तुमचा स्वाभिमान वाढवतील, मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवतील आणि तुमच्या आयुष्यात योग्य लोकांची निवड करण्याची शहाणपणाची दृष्टी देतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील फक्त एक लक्षण जरी तुमच्या लक्षात आलं तरी कदाचित आजवर ज्यांच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला त्यांचं खरं रूप तुमच्या समोर येईल आणि तुमचं आयुष्य एका चुकीच्या व्यक्तीपासून वाचू शकेल. लक्षण क्रमांक 1. तुमच्या यशावर त्यांना आनंद होत नाही. मित्रांनो, जगात जो माणूस खरंच तुमच्यावर प्रेम करतो तो तुमच्या प्रत्येक यशात मनापासून आनंदी होतो. पण जो तुमच्यावर जळतो त्याच्या चेहऱ्यावर आनंदापेक्षा अस्वस्थता दिसते. समजा तुम्ही नवीन घर घेतलं, नवीन व्यवसाय सुरू केला, चांगली नोकरी मिळाली किंवा तुमच्या मुलांनी यश मिळवलं, तर असे लोक तोंडाने म्हणतील, खूप छान, पण त्यांच्या चेहऱ्यावर ते समाधान कधीच दिसणार नाही. उलट ते म्हणतील, नशीब चांगलं होतं, यात एवढं काय मोठं आहे,
हे तर कोणालाही मिळालं असतं. अशा शब्दांमागे कौतुक नसतं, तर तुमचं यश लहान दाखवण्याचा प्रयत्न असतो. मित्रांनो, खरा माणूस तुमच्या यशामुळे प्रेरित होतो, पण मत्सरी माणूस त्याच यशामुळे अस्वस्थ होतो. म्हणून अशा लोकांची ओळख वेळेवर करा आणि तुमच्या प्रत्येक यशाची माहिती प्रत्येकाला सांगणं टाळा, कारण प्रत्येक टाळी मनापासून वाजत नाही. लक्षण क्रमांक 2, ते सतत तुमची इतरांशी तुलना करतात. मित्रांनो, जळणाऱ्या लोकांना तुमचं स्वतंत्र अस्तित्व मान्य नसतं, म्हणून ते सतत तुमची इतरांशी तुलना करतात. ते म्हणतात, अमुक व्यक्ती तुझ्यापेक्षा चांगली आहे, त्याने जास्त कमावलं, त्याच्याकडे मोठं घर आहे, तुझ्यात अजून खूप कमी आहे. त्यांचा उद्देश तुम्हाला प्रेरणा देणं नसतो, तर तुमचा आत्मविश्वास कमी करणं असतो. लक्षात ठेवा, प्रत्येक माणसाचा प्रवास वेगळा असतो, प्रत्येकाची वेळ वेगळी असते आणि प्रत्येकाचं यश वेगळ्या मार्गाने येतं. म्हणून जो सतत तुमची तुलना करतो तो तुमच्या प्रगतीत खरंच आनंदी नसतो. स्वतःची तुलना कालच्या स्वतःशी करा, जगाशी नाही. लक्षण क्रमांक 3, तुमच्या छोट्या चुका मोठ्या करून दाखवतात. मित्रांनो, प्रत्येक माणूस चुका करतो, पण तुमच्यावर जळणाऱ्या लोकांना तुमच्या चुका मोठ्या करून दाखवायला खूप आवडतं. तुम्ही 100 चांगल्या गोष्टी केल्या तरी ते त्या एकाच चुकीवर बोट ठेवतील आणि लोकांसमोर तीच चर्चा करतील, कारण त्यांना तुमची चांगली प्रतिमा पाहवत नाही. मित्रांनो, अशा वेळी स्वतःला दोष देऊ नका, कारण जो माणूस तुमच्या प्रत्येक चुका शोधत बसतो तो तुमचं भलं कधीच इच्छित नाही. खरा माणूस तुमची चूक एकांतात सांगतो, पण मत्सरी माणूस तीच चूक सगळ्यांसमोर मांडतो. लक्षण क्रमांक 4, समोर कौतुक मागे टीका. मित्रांनो, हे जळणाऱ्या लोकांचं सर्वात धोकादायक लक्षण आहे. ते समोर खूप गोड बोलतात, तुमचं कौतुक करतात, तुमच्या सोबत हसतात, पण तुम्ही तिथून निघून गेल्यावर तेच लोक तुमच्याबद्दल वाईट बोलायला सुरुवात करतात, तुमच्या यशावर शंका घेतात, तुमच्या स्वभावावर प्रश्न उपस्थित करतात आणि लोकांच्या मनात तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण करतात. मित्रांनो, म्हणूनच फक्त शब्दांवर कधीही विश्वास ठेवू नका. व्यक्ती तुमच्या अनुपस्थितीत तुमच्याबद्दल काय बोलते यातूनच तिचं खरं व्यक्तिमत्व समजतं. लक्षात ठेवा, खरा मित्र तुमच्या पाठीमागेही तुमचा सन्मान राखतो, पण जळणारा माणूस समोर हसतो आणि मागे तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतो. लक्षण क्रमांक 5, तुमचं मनोबल कमी करण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक जे तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात आणि दुसरे जे तुम्ही पुढे जाऊ नये म्हणून सतत तुमचं मनोबल कमी करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करायचा विचार केला तर ते म्हणतील, यात खूप धोका आहे. तुम्ही मोठं स्वप्न पाहिलं तर म्हणतील, हे तुझ्या आवाक्याबाहेर आहे. तुम्ही नवीन कौशल्य शिकायला लागलात तर म्हणतील, याचा काही उपयोग नाही. मित्रांनो, अशा लोकांचा उद्देश तुमचं भलं करणं नसतं, तर तुमच्या मनात भीती निर्माण करणं असतं, कारण त्यांना तुमचा आत्मविश्वास तुटलेला पाहायचा असतो. पण लक्षात ठेवा, तुमच्या क्षमतेचा निर्णय दुसऱ्यांच्या शब्दांनी होत नाही, तो तुमच्या मेहनतीने आणि
तुमच्या सातत्याने ठरतो. म्हणून नकारात्मक बोलणाऱ्या लोकांपेक्षा स्वतःच्या ध्येयावर जास्त विश्वास ठेवा. कारण ज्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल त्या दिवशी हेच लोक तुमचं कौतुक करताना दिसतील. लक्षण क्रमांक 6. तुमच्या प्रत्येक निर्णयावर नकारात्मक प्रतिक्रिया देतात. मित्रांनो, तुम्ही काहीही निर्णय घेतला तरी जळणाऱ्या लोकांना त्यात फक्त चुका दिसतात. तुम्ही नवीन शहरात गेलात तर म्हणतील तिथे जाऊन काय उपयोग. तुम्ही नवीन घर घेतलं तर म्हणतील यापेक्षा चांगलं मिळालं असतं. तुम्ही नोकरी बदलली तर म्हणतील ही मोठी चूक केलीस. त्यांच्यासाठी तुमचा प्रत्येक निर्णय चुकीचाच असतो, कारण त्यांना तुमचं यश पाहावत नाही. मित्रांनो, सल्ला देणारा आणि निराश करणारा यांच्यात मोठा फरक असतो. खरा माणूस तुमच्या भल्यासाठी मार्गदर्शन करतो, पण मत्सरी माणूस तुम्ही निर्णय बदलावा आणि मागे पडावं यासाठी नकारात्मक बोलत राहतो. म्हणून प्रत्येकाचं ऐका, पण निर्णय स्वतःच्या विचाराने घ्या, कारण तुमचं आयुष्य तुम्हालाच जगायचं आहे. लक्षण क्रमांक 7. तुमच्या अपयशात आनंद मानतात. मित्रांनो, हा मत्सराचा सर्वात वेदनादायक आणि सर्वात धोकादायक संकेत आहे. जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ येते, व्यवसायात नुकसान होतं, नोकरी जाते किंवा एखादं स्वप्न तुटतं, तेव्हा खरी माणसं तुमच्या पाठीशी उभी राहतात, तुम्हाला धीर देतात, पुन्हा उभं राहण्यासाठी प्रेरणा देतात. पण जळणारे लोक वरून सहानुभूती दाखवतात आणि आतून आनंद साजरा करत असतात. ते म्हणतील, अरे खूप वाईट झालं, पण त्यांच्या मनात एक वेगळंच समाधान असतं, कारण त्यांना तुमचा पराभव पाहायचा असतो. मित्रांनो, अशा लोकांची ओळख तुमच्या चांगल्या काळात नाही तर तुमच्या वाईट काळात होते. लक्षात ठेवा, जो माणूस तुमच्या दुःखात तुमच्या सोबत उभा राहतो तोच खरा आपला असतो, आणि जो तुमच्या अपयशात आनंद शोधतो त्याच्यापासून योग्य अंतर ठेवणंच तुमच्यासाठी सर्वात शहाणपणाचा निर्णय असतो. कारण मत्सरी लोक तुमच्या आयुष्यात शांतता नाही तर फक्त नकारात्मकता घेऊन येतात. लक्षण क्रमांक 8. तुमची नक्कल करूनही तुम्हालाच कमी दाखवतात. मित्रांनो, मत्सरी लोकांचं एक विचित्र वैशिष्ट्य असतं. ते तुमची नक्कल करतात, पण कधीच ते मान्य करत नाहीत. तुम्ही एखादी नवीन कल्पना आणली तर काही दिवसांनी तेच लोक तीच कल्पना स्वतःची असल्यासारखी लोकांसमोर मांडतात. तुम्ही एखादं नवीन कौशल्य शिकलात, नवीन व्यवसाय सुरू केला किंवा स्वतःमध्ये चांगला बदल घडवला तर तेही तसंच करण्याचा प्रयत्न करतात. पण तरीसुद्धा लोकांसमोर ते म्हणतील यात काही विशेष नाही, हे तर आधीपासूनच होतं, याने काही मोठं केलं नाही. मित्रांनो, हेच मत्सराचं खरं रूप आहे. त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं, पण तुम्हाला त्याचं श्रेय मिळावं हे त्यांना मान्य नसतं. लक्षात ठेवा, तुमची नक्कल करणारे कधीच तुमच्यासारखे होऊ शकत नाहीत, कारण ते तुमचे परिणाम पाहतात, पण तुमचा संघर्ष त्यांना दिसत नाही. म्हणून कोणी तुमची नक्कल करत असेल तर रागावू नका, कारण नक्कल नेहमी यशस्वी लोकांचीच केली जाते. लक्षण क्रमांक 9. तुमच्या नात्यांमध्ये गैरसमज निर्माण करतात. मित्रांनो, मत्सरी माणूस स्वतः आनंदी राहत नाही आणि दुसऱ्यांनाही आनंदी राहू देत नाही. म्हणून तो तुमच्या नात्यांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. तो एका व्यक्तीचं बोलणं दुसऱ्याकडे वेगळ्या अर्थाने सांगतो. छोट्या गोष्टी
मोठ्या करून सांगतो आणि लोकांच्या मनात शंका निर्माण करतो, कारण त्याला तुमची मजबूत नाती पाहवत नाहीत. मित्रांनो, अशा लोकांमुळे कितीतरी सुंदर मैत्री, नाती आणि कुटुंब तुटलेली आहेत. म्हणून कोणी तुमच्याबद्दल काहीही सांगितलं तर ते लगेच खरं मानू नका. संबंधित व्यक्तीशी थेट बोला, कारण संवाद नाती वाचवतो आणि गैरसमज नाती तोडतो. लक्षात ठेवा, जे लोक इतरांची नाती तोडतात ते कधीच कोणाचेच खरे मित्र नसतात. लक्षण क्रमांक 10, तुमच्या प्रगतीकडे दुर्लक्ष करून स्वतःला श्रेष्ठ दाखवतात. मित्रांनो, हे मत्सरी लोकांचं शेवटचं आणि सर्वात स्पष्ट लक्षण आहे. तुम्ही कितीही मोठं यश मिळवलं तरी ते कधीच त्याची मनापासून दखल घेत नाहीत. उलट स्वतःच्याच यशाबद्दल सतत बोलत राहतात. तुम्ही काही सांगायला सुरुवात केली की ते लगेच विषय बदलतात आणि स्वतःचं महत्त्व दाखवायला सुरुवात करतात, कारण त्यांना लोकांचं लक्ष तुमच्याकडे जावं हे सहन होत नाही. मित्रांनो, खरा यशस्वी माणूस दुसऱ्यांचं यशही मनापासून स्वीकारतो, कारण त्याला स्वतःवर विश्वास असतो. पण मत्सरी व्यक्ती स्वतःला मोठं दाखवण्यासाठी दुसऱ्यांना लहान दाखवण्याचा प्रयत्न करते. लक्षात ठेवा, जो दुसऱ्यांना कमी दाखवून स्वतः मोठा होण्याचा प्रयत्न करतो तो खरं तर आतून खूप असुरक्षित असतो. म्हणून अशा लोकांकडे लक्ष देण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. तुमचं काम, तुमची प्रगती आणि तुमचं व्यक्तिमत्व यांवर लक्ष केंद्रित करा, कारण तुमचं खरं यश कोणाच्याही मान्यतेवर अवलंबून नसतं. ते तुमच्या मेहनतीवर आणि तुमच्या सातत्यावर उभं असतं. मित्रांनो, आज या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण तुमच्यावर जळणाऱ्या लोकांची 10 महत्त्वाची लक्षणे जाणून घेतली. पण या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा संदेश फक्त मत्सरी लोकांना ओळखणं नाही, तर त्यांच्यामुळे स्वतःला कधीच बदलू न देणं आहे. लक्षात ठेवा, तुमच्यावर जो माणूस जळतो तो तुमच्यामुळे नाही, तर स्वतःच्या कमतरतांमुळे अस्वस्थ असतो. त्याला तुमचं यश पाहवत नाही, कारण ते यश त्याला त्याच्या अपूर्णतेची आठवण करून देत असतं. म्हणून कोणी तुमच्यावर जळत असेल, तुमची निंदा करत असेल, तुमच्या पाठीमागे बोलत असेल किंवा तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न करत असेल तर दुःखी होऊ नका, रागावू नका आणि स्वतःला कमी समजू नका. कारण आकाशात उडणाऱ्या गरुडावरच दगड फेकले जातात. जमिनीवर पडलेल्या दगडावर कोणीच दगड फेकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य हे दुसऱ्यांना उत्तर देण्यासाठी नाही, तर स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आहे. प्रत्येक टोमणा तुम्हाला आणखी मजबूत बनवू द्या. प्रत्येक टीका तुम्हाला आणखी शहाणं बनवू द्या आणि प्रत्येक मत्सरी व्यक्ती तुमच्या यशाची नवी प्रेरणा बनवू द्या. कारण ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्यांच्या बोलण्यापेक्षा स्वतःच्या ध्येयावर जास्त विश्वास ठेवायला शिकाल, त्या दिवशी तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलायला सुरुवात होईल. मित्रांनो, आयुष्यात प्रत्येकाला खुश करणं अशक्य आहे, पण स्वतःशी प्रामाणिक राहणं पूर्णपणे शक्य आहे. म्हणून ज्यांना तुमची किंमत नाही त्यांच्या मागे वेळ वाया घालवू नका. ज्यांना तुमच्या यशाचा मत्सर वाटतो त्यांना उत्तर देण्यात ऊर्जा खर्च करू नका. तीच ऊर्जा स्वतःवर खर्च करा, स्वतःच्या कुटुंबावर खर्च करा, स्वतःच्या स्वप्नांवर खर्च करा. कारण जगात सर्वात मोठा बदला सूड घेणं नसतो, तर इतकं यशस्वी, इतकं शांत आणि इतकं आनंदी होणं असतं की ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांनाच एक दिवस तुमच्याकडे पाहून स्वतःची चूक मान्य करावी लागते. आज या क्षणी
स्वतःशी एक वचन द्या. मी कोणाचाही द्वेष करणार नाही, पण कोणाच्याही मत्सरामुळे माझी स्वप्न, माझा आत्मविश्वास आणि माझा स्वाभिमान कधीच तुटू देणार नाही. मी शांत राहीन, पण कमकुवत नाही. मी नम्र राहीन, पण स्वतःची किंमत कधीच कमी होऊ देणार नाही. आणि मी माझ्या यशानेच प्रत्येक प्रश्नाचं, प्रत्येक टोमण्याचं आणि प्रत्येक मत्सरी व्यक्तीचं उत्तर देईन. कारण लक्षात ठेवा, तुमचं यश, तुमचा स्वाभिमान आणि तुमचं शांत व्यक्तिमत्व हेच मत्सरी लोकांसाठी सर्वात मोठा धडा असतो. मित्रांनो, जर आजच्या या व्हिडिओमधील एक जरी लक्षण तुमच्या आयुष्यातील एखाद्या व्यक्तीशी जुळलं असेल, तर या व्हिडिओमधून मिळालेला धडा नक्की लक्षात ठेवा आणि आजपासून स्वतःची किंमत, स्वतःचा स्वाभिमान आणि स्वतःची मनःशांती यांना सर्वात जास्त महत्त्व द्या. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण तुमचा प्रत्येक लाईक आमच्यासाठी अशाच प्रेरणादायी व्हिडिओ बनवण्याची नवी प्रेरणा असतो. तुमचं मत आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, म्हणून कमेंटमध्ये एक गोष्ट नक्की लिहा. तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधी अशा मत्सरी व्यक्तीचा अनुभव आला आहे का? किंवा आजपासून मी माझ्या यशावरच लक्ष देईन, असं लिहून तुमचा विचार आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि जर तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला अशा लोकांमुळे मानसिक त्रास होत असेल, तर हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत नक्की शेअर करा. कदाचित तुमचा एक शेअर एखाद्याचं आयुष्य सकारात्मक दिशेने बदलू शकतो. आणि जर तुम्हाला अशाच मराठी मोटिवेशन, सेल्फ रिस्पेक्ट, माइंडसेट, मेंटल स्ट्रेंथ आणि लाईफ चेंजिंग विचारांचे व्हिडिओ आवडत असतील, तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, मोठी स्वप्न पहा, शांत रहा, स्वाभिमानाने जगा आणि लक्षात ठेवा, जगाला उत्तर शब्दांनी नाही तर तुमच्या यशाने द्या. पुन्हा भेटू एका नवीन प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. धन्यवाद.